पुत्राने अकंपनने केलेली अक्षम्य चूक आहे ती. विरोचक कधीच तह करत नाही, विरोचक युद्ध करतो. त्रेतायुगात शत्रूच्या हातून मेला, पण कलियुगात शत्रूला मारे. त्रेतायुगात माझा वध झाल्यानंतर भविष्यात देव आणि दैत्य पुन्हा समोरासमोर येऊ नये म्हणून माझ्या पुत्राने त्रिनयनेबरोबर तह केला होता. त्या तहानुसार विश्वेस नगरीचा कारभार विरोचक पुत्र दैत्यराज अकंपन पाहील. दोन्हीकडून जर आगळी घडली तर देहदंड ठोठावला जाईल असं ठरवलं गेलं. परंतु विरोचकाचा पुत्र आणि त्रिनयनेचा भक्त अकंपन याने केलेल्या तडजोडीमुळे त्रिनयना प्रसन्न झाली आणि हा तह केल्यामुळे माझा पुत्र अकंपन कलियुगात तिच्या अंतिम कन्येच्या पोटी संतान म्हणून जन्माला येईल आणि त्रिनयना अशा रीतीने या तहाची पूर्तता करेल. परंतु हे ध्यानात ठेव, नेत्राच्या गर्भात पौर्णिमा नाही, अमावस्या वाढायला हवी. म्हणजे नक्की काय करायचं मला नाही समजलं. यात कुठलीही चूक होता कामा नये. ही शेवटची संधी असेल. आता मी जो मंत्र सांगेन तो मंत्र नेत्राच्या गर्भावर हात ठेवून म्हणायचा, ज्याने आपला हेतू साध्य होईल. कोणता मंत्र? ओम त्र्यं क्लीं गर्भस्थ जीवः पूर्वजन्म पितृदास्य भवति. ओम त्र्यं क्लीं गर्भस्य जीवः पूर्वजन्म पितृदास्य भवति. आलं लक्षात? आपला हेतू साध्य करण्यासाठी हा मंत्र केवळ अमावस्येच्या रात्री नेत्राच्या गर्भावर हात ठेवून म्हणायचा. काहीही चूक होता कामा नये. अमावस्या तर उद्याच आहे. उद्याच हे काम झालं पाहिजे. अशी देवघरात होतात तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की विरोचकापासून लांब राहा, कारण कदाचित विरोचकाकडे नवीन शक्ती असू शकते. काही शक्यता नाकारता येत नाही ना. प्रिकॉशन घ्यायला हवं. चांगलं आहे. पण विरोचकाकडे नवीन शक्ती तेव्हाच येते जेव्हा तो विचित्र वीणा वाजवतो. आणि त्याने विचित्र वीणा वाजवली की आपल्याला कळतच. पण आपण असं ठामपणे नाही म्हणू शकत की विरोचकानं विचित्र वीणा वाजवलीच की त्याला शक्ती मिळते. आणखीन कुठल्या मार्गाने शक्ती मिळते ते बघावं लागेल. म्हणून म्हटलं की प्रिकॉशन घेऊया. की बरं मला सांगा, तुम्ही तो ध्वज कुठे आणि कसं शोधणार आहात? विरोचकाने ध्वज कुठे लपवून ठेवला असेल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे आता यापुढे त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. तू म्हणतेस तसंच करूया. आता विरोचक ह्यापुढे काय करतोय ह्याकडे लक्ष ठेवूया. म्हणजे मग आपण काय करायचं ते ठरवता येईल. ठीक आहे, मी येतो. बरं, तूही आता आराम कर. आलेच.
गरम गरम पोळी खाणार का? करते मी आत्ता. अगं तुझ्यासाठी नाही, तुझ्या बाळासाठी. माहितीये का काय? नेत्राचं बाळ.